शेतकरी बांधवांनो नमस्कार. आज आपण एका इतक्या महत्त्वाच्या सरकारी योजनेबद्दल बोलणार आहोत ना की ती प्रत्येक शेतकरी कुटुंबासाठी एक मोठा आधार ठरू शकते. चला तर मग जाणून घेऊया गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेबद्दल. हो, अगदी बरोबर. जर दुर्दैवाने काही अपघात घडला तर सरकारकडून थेट 2 लाख रुपयांची आर्थिक मदत मिळतीये. जरा विचार करा, संकटाच्या काळात ही रक्कम त्या कुटुंबाला किती मोठा आधार देईल, नाही का? आणि आता ऐका सगळ्यात महत्त्वाची गोष्ट. ह्या योजनेसाठी शेतकऱ्याला स्वतःच्या खिशातून 1 रुपयाही खर्च करायचा नाहीये. हो, हे जे काही संरक्षण आहे ते पूर्णपणे मोफत आहे. पण मग प्रश्न येतो की सरकारने ही योजना नक्की का आणली असेल? यामागचा उद्देश ना अगदी सरळ आणि खूप महत्त्वाचा आहे. तो म्हणजे शेतकरी कुटुंबावर जर अपघातामुळे एखादं आर्थिक संकट कोसळलं तर त्यातून त्यांना वाचवणं. एक प्रकारे त्यांना एक भक्कम सुरक्षा कवच देणं. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की शेती म्हणजे फक्त कष्ट नाही, त्यात धोकेही खूप आहेत. कधी वीज पडते, कधी अचानक पूर येतो, सर्पदंश किंवा विंचूदंशाचा धोका तर कायमच धोक्यावर असतो. एवढंच नाही तर रस्त्यावरचे अपघात किंवा शेतातल्या मशिनरीमुळे होणारे अपघात ते वेगळेच. तर अशा कुठल्याही दुर्दैवी प्रसंगात ही योजना एका आर्थिक ढालीसारखी त्या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते. ठीक आहे, मग आता पाहूया की या योजनेचा लाभ नक्की कोणाकोणाला मिळू शकतो, म्हणजे यासाठी पात्र कोण आहे. चला याचे जे सोपे नियम आहेत ते समजून घेऊया. यासाठी पात्रतेच्या ना फक्त 2च मुख्य अटी आहेत, एकदम सोप्या. पहिली अट म्हणजे आपलं नाव 7-12 उतार्यावर नोंदवलेलं असलं पाहिजे आणि दुसरी म्हणजे वय 10 ते 75 वर्षांच्या दरम्यान असावं. बस एवढंच. किती सोपं आहे बघा. पण आता एक प्रश्न मनात नक्कीच आला असेल की इतकं सगळं संरक्षण मिळवण्यासाठी शेतकऱ्याला किती खर्च येतो, किती पैसे भरावे लागतात? आणि याचं उत्तर ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. 0 रुपये. हो, तुम्ही बरोबर ऐकलं. 1ही रुपया नाही. याचं कारण असं आहे की या योजनेचा संपूर्ण विमा हप्ता महाराष्ट्र शासन भरतं. शेतकऱ्याला स्वतः काहीही खर्च करायची गरज नाही. ओके, तर मग योजना मोफत आहे, पात्रतेचे नियमही एकदम सोपे आहेत. पण आता पुढचा प्रश्न, नक्की कोणकोणत्या अपघातांसाठी हे संरक्षण मिळतं? चला त्याची व्याप्ती समजून घेऊया. खरं तर या योजनेची व्याप्ती खूप मोठी आहे. म्हणजे बघा, वीज पडण्यासारख्या किंवा पुरासारख्या नैसर्गिक आपत्ती तर यात आहेतच, पण त्यासोबतच सर्पदंश, विंचूदंश, विजेचा शॉक लागणं, रस्त्यावरचा किंवा अगदी रेल्वेचा अपघात, उंचावरून पडणं, ह्या सगळ्या गोष्टींचा यात समावेश आहे. थोडक्यात सांगायचं झालं तर शेती करताना किंवा अगदी दैनंदिन जीवनात होणाऱ्या बहुतेक मोठ्या अपघातांवर यातून संरक्षण मिळतं. आणि हो, एक खूप महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, हे संरक्षण फक्त तुम्ही शेतात काम करत असतानाच मिळतं असं अजिबात नाही. तर हे संरक्षण तुम्हाला 24 तास, वर्षाचे 365 दिवस मिळतं. तुम्ही कुठेही असा, काहीही करत असा. चला आता येऊया सर्वात महत्त्वाच्या भागाकडे, तो म्हणजे आर्थिक मदत. दुर्दैवाने अपघात झालाच तर नक्की किती भरपाई मिळते हे जाणून घेणं आपल्या सगळ्यांसाठी खूप गरजेचं आहे. इथे बघा, सगळं अगदी सोप्या भाषेत दिलं आहे. समजा अपघातात मृत्यू झाला तर पूर्ण 2 लाख रुपये मिळतात. तसंच अपघातामुळे दोन्ही डोळे गेले किंवा दोन्ही हात पाय निकामी झाले तरीही 2 लाख रुपये. 1 डोळा आणि 1 हात किंवा पाय निकामी झाल्यासही 2 लाखांचीच मदत आहे. आणि जर 1 डोळा किंवा 1 हात किंवा 1 पाय निकामी झाला तर 1 लाख रुपयांची मदत दिली जाते. ठीक आहे, योजनेबद्दल आता आपल्याला बरीच माहिती मिळाली. पण आता सगळ्यात महत्त्वाचं की या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज कसा करायचा, त्याची प्रोसेस काय आहे, चला तेही एकदम सोप्या भाषेत समजून घेऊया. अर्ज करताना काही कागदपत्र आपल्याला हाताशी ठेवावी लागतील. यात मुख्य म्हणजे आपला 7-12 उतारा, अपघाताचा FIR आणि पंचनामा, वयाचा पुरावा म्हणून आधार कार्ड चालेल. आता दुर्दैवाने जर मृत्यू झाला असेल तर मृत्यूचा दाखला आणि शवविच्छेदन अहवाल लागतो. आणि अपंगत्व आलं असेल तर जिल्हा शल्यचिकित्सकांचं प्रमाणपत्र गरजेचं आहे. ही कागदपत्र फक्त लक्षात ठेवा. आणि अजिबात घाबरू नका, ही प्रोसेस खूप सोपी आहे. फक्त 4 सोपे टप्पे आहेत. पहिला टप्पा, अपघात घडल्याबरोबर ताबडतोब तालुका कृषी कार्यालयाला कळवायचं. दुसरा, जो अर्ज आहे तो भरून आपण आता जी कागदपत्र पाहिली ती सगळी जोडून तिथे सादर करायचा. तिसरा, मग अधिकारी त्या सगळ्यांची तपासणी करतील. आणि चौथा आणि शेवटचा टप्पा, एकदा का पडताळणी झाली की मदतीची रक्कम थेट तुमच्या बँक खात्यात जमा होते. झालं. अगदी सरळ सोपी प्रक्रिया आहे. आता एक खूपच महत्त्वाची गोष्ट सांगतो जी कदाचित खूप लोकांना माहीत नसेल. समजा तुमचा स्वतःचा एखादा प्रायव्हेट इन्शुरन्स आहे.
तरीसुद्धा तुम्हाला या सरकारी योजनेचे पूर्ण पैसे मिळतात. म्हणजे कसं, तुमच्या त्या खासगी विम्याचे पैसे तर मिळतीलच, पण त्यासोबत या योजनेचे 2 लाख रुपये अतिरिक्त मिळतील. म्हणजे दोन्ही लाभ एकत्र घेता येतात. ही खूप मोठी गोष्ट आहे. आता फक्त एक क्षण विचार करा. ही एक छोटीशी माहिती जर योग्य वेळी एखाद्या गरजू कुटुंबापर्यंत पोहोचली तर त्यांना किती मोठा आधार देऊ शकते. म्हणून ही माहिती फक्त आपल्यापुरती ठेवू नका. आपल्या ओळखीतल्या प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत ही माहिती पोहोचवा, कारण हीच माहिती अनेकांसाठी एक सुरक्षा कवच बनू शकते. विचार करा, ही माहिती किती शेतकरी कुटुंबांचं भविष्य सुरक्षित करू शकेल.